विलिनीकरणाचा मुद्दा टांगला खुर्चीवर, पवार गटाला विलिनीकरणाचा प्रस्ताव स्वतः द्यावा लागेल, राष्ट्रवादीच्या सुकाणू समितीची इच्छा। बारामती विधानसभेची लवकरच पोटनिवडणूक, अजितदादांच्या रिकाम्या झालेल्या जागी लढणार सुनेत्रा पवार। एकमतानं सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडल्या जाणार, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची उद्या मुंबईत बैठक। सावंतवाडीच्या मदरशात मौलवीकडूनच अनाथ मुलांना अमानुष मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये चर्चेत। मदरशातल्या मारहाणीची मंत्री नितेश राणे यांच्याकडून दखल, मारहाण करणाऱ्या मौलवीवर कारवाईचे आदेश। मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प, मुंबईकरांना मालमत्ता करात सवलत मिळणार का याकडे लक्ष। समाज माध्यमांमध्ये काँग्रेस आणि भाजपा जोरदार ट्विट युद्ध, भाजपाचा काँग्रेसवर पलटवार, पंतप्रधान काँग्रेस समोर झुकल्याच्या प्रचाराला दिलं उत्तर। हवाई वाहतूक क्षेत्राला लागले ग्रहण, झारखंडमध्ये एअर अँब्युलन्स कोसळली, अपघाताच्या चौकशीचे आदेश। महाराष्ट्रामध्ये गर्भातच मारल्या जात आहेत 54,000पेक्षा जास्त मुली, राज्यातील 24 जिल्ह्यातला धक्कादायक प्रकार उघड। ऑनलाईन गेमवर बंदी घाला, भाजपा आमदार निरंजन डावखरेंची विधान परिषदेत लक्षवेधी। नाशिक मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदी कोण, स्थायी समिती सभापतीपदावरून महायुतीमध्ये कलह। संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या सदस्यांची निवड होळीच्या नंतरच, समीर राजूरकरांनी 5 तारखेला केलंय विशेष सभेचं आयोजन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बुलढाणा आणि नागपूरच्या दौऱ्यावर, शेगावात जाऊन घेणार गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन। किसान सभा, कामगार संघटनांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल, राज्य सरकारकडून आंदोलक शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण। अखेर एशियाटिकची निवडणूक होणार, पत्रकार कुमार केतकर आणि भाजपाचे नेता विनय सहस्त्रबुद्धे यांच्यामध्ये अध्यक्षपदाची लढत रंगणार। नाशिकच्या दिंडोरीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, रासेगावचे सरपंच आणि पती लाच घेताना अटकेत। नागपूरच्या महाल परिसरामध्ये तरुणांचा धुमाकूळ, जुन्या गर्लफ्रेंडनं दुसऱ्या मुलाशी मैत्री केल्यानं वाद। जमावाच्या बेदम मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू, मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून झाली मारहाण। संभाजीनगरामध्ये अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं पिकांचं नुकसान,